Hi, hello, good morning. वेलकम बॅक टू अवर PR's कोझी कॉर्नर चॅनल. मी पल्लवी. आज आमचा मुंबईमध्ये दुसरा दिवस आहे आणि आम्ही आता रेडी झालोय तिघही जण आणि आता आम्ही सेकंड डे आज एक्सप्लोअर करायला बाहेर पडतोय. तर बघूया आज आपण काय काय आज मी एक्सप्लोअर करणार आहे ते आजच्या एपिसोडमध्ये तुम्ही बघालच. तुम्हाला काय बोलायचं आहे का? आज आम्ही बहुतेक असं ठरवलं की आता आम्ही अंडरग्राऊंड मेट्रोला चाललोय. आता पहिल्यांदा आधी ब्रेकफास्ट करू आणि नंतर अंडरग्राऊंड मेट्रोला जाऊ. नको. काळबादेवी मेट्रो स्टेशन जे अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन आहे तिथे आता आपण आलो आहे आणि मस्जिद बंदरवरनं आम्ही निघालो. तिथे आम्ही आता राहायला आहोत. तिथनं काळबादेवी मेट्रो स्टेशन हे नियरेस्ट स्टेशन आहे मेट्रोचं, अंडरग्राऊंड मेट्रोचं. तर तिथे आता आम्ही आलो आहे आणि आता आपण अंडरग्राऊंड मेट्रोची सफर करणार आहोत. खूप मस्त एक्सपिरियन्स असणार आहे तो. चला बघूया. इथे अशी ऑनलाईन आपल्याला तिकीट ह्याचं काढता येतं आहे आणि आता आम्ही असं ऑनलाईन तिकीट बुकिंग करतो आहे ह्याचं. इथून आम्ही दादरपर्यंत जाणार आहोत. हां, कॅशने पण करू शकतो. अच्छा, कॅशने पण करू शकतो आणि कॅशलेस पण होऊ शकतं QR कोडने. पैरों को पीली लाइनों के बीच रखिए कि बीच तुम्ही बघत असाल तर ऑलमोस्ट 3 एस्केलेटर आम्ही खाली उतरलो आहे. म्हणजे एवढं ते अंडरग्राऊंड खाली स्टेशन खाली आहे. त्यामुळे ही खूपच भारी टेक्नॉलॉजी आहे आणि खूपच वेगळा एक्सपिरियन्स आहे. हैंडरेल को पकड़कर हो, हा 4था एस्केलेटर आम्ही आता उतरतोय. हां, ओके ओके. काय बसवलंय? फ्रेश एअरसाठी एअर हँडलिंग युनिट बसवले. ओके. त्याच्यामुळे हे आपण 4 एस्केलेटर खाली आलो तर इथे नॉर्मल एअर जाणवते फॉर रेस्पिरेशन. आम्ही जे आत्ता काळबादेवी स्टेशनला आलो आहे मेट्रोच्या, तर आम्ही 4 एस्केलेटर उतरून खाली आलो आहे. म्हणजे जवळपास 2 ते 3 बिल्डिंग्स खाली आम्ही आलो आहे. तरी पण इथली एअर क्वालिटी आहे ना ती मस्त आहे, कारण का एअर हँडलिंग युनिट बसवलेली आहे. त्याच्यामुळे एअर क्वालिटी चांगली आहे. ओके. ही उलटी आहे. हे नाव हे कप परेड आपल्याला त्याच करायचं आहे ना. ओके ओके. तर गाईज आत्ताच आम्ही मेट्रोमधनं उतरलो आहे आणि दादर स्टेशनला आम्ही आता दादर स्टेशन जे अंडरग्राऊंड मेट्रोचं स्टेशन आहे तिथे उतरलो आहे.
खूप ऑसम एक्सपिरियन्स होता आता आमचा हा. असं फील येतं इथे की तुम्ही इंडियात नाही आहात, फॉरेनमध्ये आहात आणि असं पूर्ण त्यांनी फॉरेन टेक्नॉलॉजी इथे यूज केली आहे. त्यामुळे खूपच भारी एक्सपिरियन्स आहे यार. येस, आता ही अंडरग्राऊंड मेट्रो म्हणजे ज्याला ॲक्वालाईन म्हणतात मुंबईतली, तिथल्या आम्ही दादर स्टेशनला उतरलो आहे आणि स्पीडी एक्सपिरियन्स होता, प्लस सेफ्टी पण त्यांनी खूप भरपूर यूज केली आहे. मजा आली, खूप मस्त आहे. आणि हा जो रूट आहे तो RA to कफ परेड असा आहे. आत्ता चालू रूट आहे. आहे. विषय कसा वाटला तुला? खूप मस्त आणि खूप कम्फर्ट पण दिलं आहे त्यांनी मेट्रोच्या. हा दादर मेट्रो स्टेशनचा त्यांनी मॅप दिला आहे आणि हा पूर्ण मेट्रो, मुंबई मेट्रो जी ॲक्वालाईन आहे प्लस सगळ्या ज्या मेट्रो आहेत ना त्याचा हा मॅप आहे. येस, ही फेअरची माहिती आहे. टोटल फेअर कसं कसं आहे ते प्रत्येक स्टेशन वाईज वेगवेगळं फेअर आहे. ती अशी पूर्ण माहिती इथे दिली आहे. म्हणजे RA to कफ परेड अशी स्टेशन वाईज प्रत्येक फेअरची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिलेली आहे. तर आम्ही आत्ता दादरवरून हुतात्मा चौकचं तिकीट बुक केलं आहे, कारण आम्ही पॅराडॉक्स म्युझियमला जाणार आहोत आणि तिथनं ते जवळ आहे हुतात्मा चौकपासून पॅराडॉक्स म्युझियम. तर चला बघूया. इथे या प्लॅटफॉर्म वाईज लेव्हल दिले आहेत. ही प्लॅटफॉर्म लेव्हल आहे, त्याच्या पुढे ही, मग टॉप ऑफ बॉक्स आणि ग्राउंड लेव्हल अशा या लेव्हल वाईज इथे त्यांनी चार्ट दिला आहे. कफ परेडला जाणारी ट्रेन आता 3 मिनटामध्ये येईल असं इथे अनाऊन्स झालं आहे. तोपर्यंत मी तुम्हाला हा स्टेशनचा जरासा व्ह्यू दाखवते. तर आम्ही आलो आहे हुतात्मा स्मारकच्या मेट्रो स्टेशनच्या आउटला, एक्झिटला. त्यांनी आणि आता हे एक्झिट देताना सुद्धा ना, हा एक्झिट आहे A1 एक्झिट, हा हुतात्मा स्मारक आणि बॉम्बे हायकोर्टसाठी आहे. आणि हा A2 एक्झिट आहे, तो आहे सिद्धार्थ कॉलेज अँड फाउंटन टेलिकॉम बिल्डिंग. म्हणजे त्यांनी एक्झिट देताना सुद्धा अशी फॅसिलिटी ठेवली आहे की ज्या लोकांना जसं जायचं आहे तर ते लोक एक्झिटचा यूज करून आपल्या नियोजित ठिकाणी पोहोचू शकतात. अशी फॅसिलिटी त्यांनी ठेवली आहे. खूप मस्त आहे. मला हे मी दाखवते. इथे आम्ही हुतात्मा चौक मेट्रो स्टेशनला एस्केलेटरने वरती आलो आहे आणि मला तुम्हाला हे सांगायचं आहे की असं रोडच्या मध्ये असं ह्यांनी इथे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे जिथे खालती अंडरग्राऊंड स्टेशन आहे. हा फोर्ट एरिया आहे. सो खूपच अद्भुत टेक्नॉलॉजी आहे असं मी म्हणेन ही अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनची. तुम्ही जेव्हा याल तेव्हा नक्की इथे एक्सपिरियन्स घ्यायला या. पॅराडॉक्स म्युझियमला जाण्याआधी आम्ही इथे सँडविच खायला थांबलो आहे. मुंबई स्ट्रीट फूड कसं आहे क्रिश आहे? तर गाईज आता आम्ही आलो इथे पॅराडॉक्स म्युझियमला. इथे आतमध्ये काय काय ते आता आपण बघूया जाऊन आतमध्ये. आम्ही इथे तिकीट्स काढतोय. हे तिकीटचे रेट्स आहेत. 2566 932566 हा ॲड्रेस आहे पॅराडॉक्स म्युझियमचा. आणि आता आपण जाऊया वरती. इथे प्रत्येक स्टेपवरती त्यांनी असा काहीतरी गुड थॉट कोट लिहिलेला आहे. सो भारी आहे. 50+ illusions to fool your eyes.
आम्ही आता इथे फर्स्ट फ्लोअरला आलो आहे. इथे हे कॅमोफ्लेज वॉल म्हणून आहे आणि ह्याच्यामध्ये असं घालून त्याच्यामध्ये फक्त आपलं हेड दिसतं, बाकीची बॉडी दिसत नाही. इथे असं दिलंय. सिलेंडर पॅराडॉक्स म्हणून आहे, जिथे हे असं हे रिफ्लेक्शन दिसतंय त्या मिररमध्ये. इकडनं आपल्याला तो फिश आहे ते कळत नाही आहे, पण समोर मिररमध्ये बघितलं तर फिश दिसतोय. आणि हे आहे कॅलिडोस्कोप. ह्याच्यामध्ये असं क्रिशे त्या साईडला उभा आहे आणि असं दिसतंय भारी. हे वॉटर पॅराडॉक्स आहे. साधा टॉप टाईप आहे. ओके, काय होतंय ह्याच्यात? पाणी वरनं खाली ऍक्च्युली पडतंय. ओके, पाणी वरनं पडतंय आणि आपल्याला दिसताना असं दिसतंय की इल्युजनमुळे वर जातंय पाणी. ड्रॉप्स आहेत ना त्याचे, ते वर ओके जातात. ओके आलं व्हिडिओ? हो. कॅलेडोस्कोप म्हणजे असं आहे, तो एकच फेस असतो पण असे खूप फेस दिसतात. येस. हे अपसाइड डाऊन मिरर आहे. हे असं स्लोली स्पिन केल्यावर आम्ही आता सरळ उभे आहोत, पण ह्याच्यात दिसताना उलटे दिसतोय. आणि हे आहे ट्रू मिरर. हे सुद्धा स्लोली करून तो पण इन्व्हर्टच करतोय. ओके, इन्व्हर्ट होतोय, पण सरळ केल्यानंतर परत सरळ होते ती. ओके ओके. सरळ केल्यावर परत सरळ झाली, ही ट्रू झाली. ओके. आणि आपण जेव्हा मूव्ह करतो तेव्हा ती परत खाली करते इमेज. बढिया. हे आहे पॅराडॉक्स सोफा. ह्याची आता मी तुम्हाला फन दाखवते. क्रिश एका साईडला बसला आहे आणि एका साईडला ऋतुराज आतमध्ये गेला आहे. नाऊ जस्ट वॉच द फन. क्रिशाची हाफ बॉडी आणि ऋतुराजची हाफ बॉडी असं दिसून ते असं वाटतंय की इकडनं क्रिशाचेच लेग्स बाहेर आले. आता माझे मॉम डॅड पण ट्राय करतायत. पॅराडॉक्स टेबलमध्ये जातोय. सी द फन. ओ, वेअर आर द लेग्स क्रिशय? क्रिशयची बॉडी गायब झाली, फक्त आपल्याला फेस दिसतंय. सो दिस इज मॅजिक. नाव इट्स ऋतुराज. इकडे लेग्स माझे दिसत आहेत, ऋतुराजचे लेग गायब झाले. परफेक्ट मॅजिक. फनी मोमेंट. क्रिशे वॉन्ट्स टू इट हिज डॅड्स हेड नाव. पोजेस लगे हुए लेजर एक ही जगह पे स्टेबल है. शीट्स मूव हो रही है तो आपको लग रहा है कि वो डांस कर रहा है. जैसे आप देखोगे तो ये शीट हर जगह पर है बट लेजर एक जगह स्टेबल है. ओके. इसकी वजह से वो इज मूविंग. ओके. पता है जैसे हम लोग कार्टून का करते हैं ना. हाँ वही पेजेस टर्न करते तो आपको मूवमेंट्स दिखना चाहिए. रूममध्ये आम्ही जातोय आता. हां, येस. हे काय करायचं? तुम्ही तुमचं मल्टिपल रिफ्लेक्शन सोबत फोटो काढू शकतो, व्हिडिओ काढू शकतो. ओके. तू सरळ फिरव म्हणजे हिरो म्हणजे अरे आपलं खूप मल्टिपल इमेज दिसतात. कोपऱ्यातनं काढ आम्ही दोघंच आहोत, पण आमच्या बघ असं फिरव. आम्ही कितीतरी आम्ही उभं असं वाटतं. येस. राईट. आम्ही खूप उभं असं दिसतं. ओके. हे आम्ही इन्फिनिटी रूममध्ये आलो आहे. इथे आता हे एकच झुंबर किंवा एक सगळे ऑब्जेक्ट्स वनच आहेत, किंवा हे दोघे सुद्धा सिंगल उभे आहेत, पण इथे दिसताना मल्टिपल नंबर दिसतात, म्हणजे इन्फिनिटी दिसत आहेत. सो इट इज कॉल्ड इन्फिनिटी रूम. येस. नाव दिस इज एम्स रूम. इथे काय आहे ते आपण बघूया. ओके. Krisha is looking big and his dad is looking small than him. That is what Ames room. Very funny. This is rotating moire. म्हणजे काय दिसतंय क्रिशे? काय होतंय?
काय खूप असं आपल्याला वाटतं असं रोटेट होते आपल्या आईसमध्ये. ओके. मला आहे इथे ऋतुराज बसला आणि बाजूने तिघे ऋतुराजच दिसत आहेत. सो इट इज क्लोन टेबल. इथे जे येतं त्यातलं आपण जे रीड करू तेच आपल्याला ऐकायला येतं. I would meet up. I believe I can fly. Okay. हे बेल्स फिल्टर पॅराडॉक्स आहे. हे 3 ग्लासेस आहेत जे आपल्या सनग्लासेसमध्ये यूज होतात. ओके. आणि त्याचे जर लाईन्स मॅच केले ना या तिन्ही लाईन मी मॅच केल्या सेम तर ते ट्रान्सपरंट दिसत आहे. तर ते लाईन मिसमॅच केल्या की ब्लॅक दिसते. ब्लॅक कलर्स दिसायला लागतात. कलरफुल शॅडो आहे म्हणजे मागे जी शॅडो दिसते तुम्ही बघा कलर दिसतोय त्या शॅडोमध्ये या दोघांचा. सो दॅट इज द फन. सो हे आहे 3D शोट्रोप. हे 3D ऑब्जेक्ट आहे ना ते आपल्याला वाटते की आता लेफ्ट साईडला मूव्ह होतं आहे पण ते आपण बघू शकतो हे स्टॉप करून की ते कुठल्या साईडला मूव्ह होतं आहे. ते वाटत होतं राईट साईडला मूव्ह होतं आहे पण ते ॲक्च्युअलमध्ये लेफ्ट साईडला दिसत होतं. पॅराडॉक्स बॉल इल्युजन आहे. कॉन्केव्ह मिरर आहे आतमध्ये. हां ओके. समोरून घे दृश्य बाजूला पूर्ण बाजूला. सो रिंग आहे जी जॉईंट आहे पण मूव केल्यावर आता बघा येस मूव केल्यावर असं दिसतंय की त्या सेपरेट रिंग आहेत आणि सेपरेट एकमेकांवरती बॅलन्स होत आहे. सो दिस इज पॅराडॉक्स रिंग्स अँड दिस इज फॉलोइंग आईज. लोकमान्य टिळकांचं हे आहे फोटो आहे इथे आणि आपण ज्या साईडला जाऊ आपल्याला वाटेल ते आईज आपल्यालाच फॉलो करतायत. तुम्ही बघू शकता. मी आत्ता इथे सेंटरला राहिले आईज सेंटरला आले. मी साईडला गेल्यावर लेफ्ट साईडला आले आणि राईट साईडला गेल्यावर राईट साईडला दिसत आहेत फॉलो करताना. सो दिस इज मॅजिक ऑफ फॉलोइंग आईज. टनेल पॅराडॉक्स टनेल. Yes. Come out. Yes. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये असं आहे की आपण या साईडने जेव्हा बघतो ना तेव्हा याच्या सेंटरला मध्ये मिरर आहे. असा मिरर आहे आणि ही हाफच कट करून या साईडला तो स्केलेटन आहे आणि जेव्हा आपण या साईडने बघतो तेव्हा परत त्या साईडने मिरर आहे आणि इथे फुल इमेज अशी कॅटची आहे. त्याच्यामुळे बघताना असं मध्ये मिरर असल्यामुळे वाटतं ही फुल इमेज आहे आणि इकडनं बघितल्यानंतर स्केलेटनची पण फुल इमेज वाटते आणि कॅटची पण फुल इमेज वाटते. दॅट्स इट. सो अशी खूप सारी फन आम्ही करून पॅराडॉक्स म्युझियममधनं बाहेर पडलो आहे. क्रिशय यू से अबाउट पॅराडॉक्स म्युझियम. खूप म्हणजे त्या पॅराडॉक्स म्युझियममध्ये खूप असे इल्युजन आम्हाला बघायला मिळाले आणि लास्टला ते नो ग्रॅव्हिटीवाली एक रूम होती. त्याच्यात म्हणजे आपल्याला वाटत होतं की आपण असं गोल गोल फिरतो आणि त्याच्यात आपल्याला जम्प करायची होती. सो यू एन्जॉयड ना. येस इट वॉज द गुड एक्सपिरियन्स. ओके. सो लहान मुलांसाठी हे खूप मस्त आहे पॅराडॉक्स म्युझियम जे फोर्ट एरियामध्येच आहे. त्यामुळे तुम्ही नक्की विजिट करा इथे सुद्धा. गुड एक्सपिरियन्स. ग्रँड रोडला जातोय. दिल्ली दरबारला जातोय. दिल्ली ग्रँड रोडच्या ब्रँचला जातोय. माझं फेमस रेस्टॉरंट आहे ते दिल्ली दरबार बिर्याणीसाठी. भेटूया तिकडे. दिस इज फॅशन स्ट्रीट. दोन्ही बोलते सांगितलं. मराठीत मराठी आपले मराठी व्ह्युअर्ससाठी हो मराठी लवर. बोथ इंग्लिश आणि मराठी. आम्ही आता हे आलो आहे दिल्ली दरबार रेस्टॉरंटला. हे पण खूप जुनं रेस्टॉरंट आहे 1973.
चिकन बिर्याणी. पल्लूची आवडती डिश आली आहे येस. चिकन बिर्याणी, ते पण तिच्या आवडत्या हॉटेलला. कुठलं? दरबार. दिल्ली दरबारला. काढते एवढ्या हाताने केलेलं कापले वगैरे असेल ते बघ. काढतो आता कसं काढणार? वरतीच येते फ्लट होतं. मजा आ गया. काढणार ते आता कडू होणार ते कोकत्या सालीमुळे. व्हेरी टेस्टी. कसं काढणार ते काय? जेव्हा की आम्ही मुंबईत येते तेव्हा लावलीस तर कोक. ह्या रेस्टॉरंटला नेहमी येते, दिल्ली दरबारला. एस्पेशली ही स्पेशल चिकन बिर्याणी खाण्यासाठी. काय तुला लागणार रुमाली रोटी. ह्याने बटर चिकन आणि रुमाली रोटी. रुमाली रोटी ह्या दोघांनी घेतली. हे पण इथे खूप टेस्टी असतं. स्वीट आहे. तर गाईज हे असं रेस्टॉरंट आहे हॉटेल दिल्ली दरबार. नक्की तुम्ही इथे एस्पेशली ही बिर्याणी खाण्यासाठी तरी नक्कीच एकदा विजिट करा. आम्ही आता शॉपिंगला आलोय मनीष मार्केटला. इथे थोडं शॉपिंग करणार आहोत आम्ही काय काय. आता आम्ही क्रॉफर्ड मार्केटला आहोत. परफ्यूम बघतोय आता. चांगले आहे. वाईट आहे परफ्यूम आहे ना. पर्स कशा आहेत? पर्स कौन सा चाहिए वो बोलो. लेदर. ये कितना है? 500 रुपये. आम्ही आत्ता शॉपिंग करून रूमवरती आलोय जरा फ्रेश व्हायला. आणि आता आम्ही इथनं परत बाहेर पडतोय. आमचे मित्रमैत्रिणी आम्हाला तिकडे भेटणार आहेत. शॉपिंगबद्दल मला सांगायचं आहे असं की क्रॉफर्ड मार्केट आणि मनीष मार्केट ही जी दोन मार्केट आहेत तिथे जर तुम्ही शॉपिंगला गेलात तर तिथे तुम्हाला खूप असा वेळ ठेवून तुम्ही जावा. कारण आत्ता आम्हाला वेळ कमी पडला तसा, त्याच्यामुळे आम्ही पटापट शॉपिंग आटपली आणि फार काय आम्ही शॉपिंग केली नाही आहे. किरकोळ काय काय लेडीज पर्स, टॉवेल्स वगैरे असं काय काय शॉपिंग केलं आहे. पण तिथे खूप काही आहे शॉपिंग करण्यासारखं. परफ्यूम्स आहेत आणि सगळे म्हणजे वेगवेगळे आयटम्स, खूप व्हरायटी ऑफ आयटम्स आहेत. आणि त्याच्यामुळे असा निवांत वेळ काढून तुम्ही क्रॉफर्ड मार्केट आणि मनीष मार्केटला जर कधी तुम्ही प्लॅन केलात तर मला सांगण्याचा उद्देश आहे की वेळ काढून तिकडे गेलं पाहिजे. क्रिशेने काय शॉपिंग केलं ते तो दाखवतोय तुम्हाला. तर असं मी इथे जे मनीष मार्केट आहे तिथे मी वॉच घेतलंय यो ब्लॅक कलरचं. ये त्यामुळे क्रिशा इज व्हेरी हॅपी. त्याला त्याच्या आवडीचं जे घ्यायचं होतं ते शॉपिंग करायला मिळालंय. येस, आय एम सो हॅपी. आणि तुम्ही पण मनीष मार्केटला विजिट करू शकता आणि क्रॉफर्ड मार्केटला पण विजिट करू शकता. हां नक्की. हाय 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 हॅलो. तर गाईज आत्ता आम्ही बांद्र्याला आलोय आणि आत्ता जे तुम्हाला मी दाखवले ते आमचे मित्रमैत्रिणी आहेत, फ्रेंड्स आहेत. त्यांच्याकडे आम्ही डिनरसाठी आलो आहे. त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं आणि इथेच आम्ही आता मस्त काय काय मजा मस्ती करू आणि मग इकडनं पुन्हा रिटर्न आमच्या हॉटेलवर जाणार आहोत. मी तुम्हाला थोडासा हा खाली असा व्ह्यू दाखवते बांद्रा सिटी. आणि इथेच मी तुम्हाला आता बाय बाय करणार आहे. इथेच मी ब्लॉगचा एंड करते. उद्या सकाळी आमची पहाटे जनशताब्दी ट्रेन आहे, त्याने आम्ही रत्नागिरीला रिटर्न निघू. त्यामुळे आजचा एपिसोड कसा वाटला तुम्ही नक्की सांगा. आणि अशी आमची मुंबई ट्रिप खूप छान झालेली आहे. उद्या आमची रिटर्न जर्नी चालू होईल रत्नागिरीसाठी. त्याच्यामुळे नक्की PR कोझी कॉर्नर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असे छान छान ब्लॉग अजून येतील ते बघत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय बाय. गुड नाईट. भेटूया पुढच्या कुठच्या तरी अशा छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये.
मी हा व्लॉग एंड केला होता, पण आत्ता मला तुम्हाला यावरून सांगावं असं वाटतं की आत्ता रत्नागिरीला आम्ही निघालो आहे आणि आत्ता पाऊस आला आहे. त्याच्यामुळे ज्या गोष्टीसाठी आम्ही मुंबईत आलेलो तो आत्ता आम्हाला पडून दाखवतो आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला पावसाने फसवलं आहे आणि बाय बाय करायला आला आहे हा फक्त आत्ता.